आपलं कोकण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। महाड तालुक्यातील आसनपोई या गावात प्रथमच भारतातील नंबर 1 आयुर्वेदिक प्रोडक्ट्स उपलब्ध झाले। वेदार्य वेलनेस क्लब आसनपोई या आयुर्वेदिक विक्री आणि सेवा केंद्राचं उद्घाटन समारंभ सत्यनारायणाची पूजा करून 31 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 10 वाजता पार पडला। या कार्यक्रमाचे उद्घाटन चंद्रकांत जाधव माजी उपसभापती यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाचे नियोजन सेकंड इयर आंबेडकर कॉलेज यामध्ये शिकणारी आसनपोई येथील रहिवासी श्रेया विनोद जाधव हिने पुढाकार घेऊन या कार्यक्रमाचे नियोजन केले होते। या कार्यक्रमात कोणत्याही रोगावर हे प्रोडक्ट्स उपलब्ध आहे आणि यावर अधिक माहिती मिश्रा यांनी सांगितली आहे। यावेळी कृष्णाजी गावकर, प्रमोद कुमार मिश्रा, बबन कुमार, निलेश जाधव इत्यादी आदी मान्यवर उपस्थित होते। आज गेली 17 वर्ष मी आयुर्वेदामध्ये काम करतोय। लोकांना स्वतःच्या आरोग्याची स्वतः कशी काळजी घ्यायची, कारण आपण आजारी पडल्यानंतर दवाखान्यात जातो, पण जर काळजी घेतली तर हाही वेळ येणारच नाही। ह्या कन्सेप्टमध्ये मी काम करतोय। पण आज ज्या नवीन मुलांना म्हणजे जे आज कॉलेज करतात अशा मुलांसाठी मी एक प्रोजेक्ट बनवला आहे। एक 11वीच्या मुलाने स्वतःचा खर्च कसा काढायचा कॉलेजचा। तुम्ही 12वीत गेला, तो मुलगा जर 12वीत गेला त्याने स्वतःचा खर्च आणि थोडासा हातभार लावायचा पालकांना। 12वी कंप्लीट केल्यानंतर त्या मुलाने पूर्ण घर कसं चालवायचं ह्या वेलनेस क्लबच्या माध्यमातून आम्ही सांगतो। जसं आज श्रेया जाधव माझ्याबरोबर आहेत, त्यांच्या हिशोबाने त्यांचं आज वेलनेस क्लबची ओपनिंग आहे, तशी माझ्याजवळ आज 3000 मुलांना रोजगार मिळाला सर। एवढंच मी सांगू इच्छितो। माझं नाव श्रेया विनोद जाधव, माझं गाव आसनपोई, मी आंबेडकर कॉलेजला सेकंड इयरला आहे। प्लस आज मी आसनपोई या गावामध्ये वेदार्य वेलनेस क्लबचं ओपनिंग केलं आहे। वेदार्य वेलनेस क्लब म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल काय असेल नक्की। हा कन्सेप्ट असा आहे की स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घेता येईल या संबंधित मी पाऊल उचललेलं आहे आणि मला असं वाटतं की आपल्या गावातले सगळे माणसं निरोगी राहावीत या संबंधित हा प्रोजेक्ट आहे। प्लस जे माझं एज आहे 20, त्याच प्रकारे दुसरी पण मुलं आहेत 18, 20, 21, खूप काही शिकून पण त्यांना रोजगार प्राप्त होत नाही आहे। त्या संबंधित पण हा जो कन्सेप्ट आहे तो रोजगार प्राप्त करून देण्याच्या संबंधीचा आहे। परमार्थ आणि स्वार्थ कसा एक होईल हा कन्सेप्ट मी राबवत आहे। आपलं कोकण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।